काहीतरी नवीन खाण्याची इच्छा आहे का? मग कोथिंबीर स्क्वेअर उकड करून बघा. हे सांबार स्वच्छ बारीक केला, मस्त धुतला, सुकवला याला. आता हे आपण एवढ्या मिरच्या, हे धने पावडर, हळद, तिखट, जिरं, ओवा, लसूण, अद्रक आणि हे 2 वाट्या बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, ओवा, हळद आणि मीठ टाका. पाणी न घालता किंवा खूप कमी पाणी वापरून बारीक पेस्ट तयार करा. वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढा. हाताने घट्ट मळून कणकेसारखा मऊ गोळा तयार करा. जर मिश्रण सैल वाटत असेल तर ते घट्ट होईपर्यंत अजून थोडं मळा आणि त्याचे लांबट गोळे तयार करा. जेव्हा पाणी उकळायला गॅसवर ठेवता तेव्हा त्यामध्ये 1 लिंबाचा तुकडा किंवा लिंबाचा रस घाला. लिंबामध्ये असलेल्या ॲसिडिक गुणधर्मांमुळे भांड्याच्या आतल्या भागावर कोणत्याही प्रकारचा काळपट थर बसत नाही. तयार केलेले लांबट गोळे चाळणीत व्यवस्थित ठेवा. गोळे एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्या. झाकण ठेवा आणि 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर वाफवा. गोळे घट, हलके चमकदार आणि आतून शिजलेले दिसतील. वाफवलेले गोळे काढून थंड होऊ द्या. धारदार सुरीने लांबट गोळ्यांचे छोटे तुकडे 2 ते 3 इंच लांब करा. तुकडे जाडसर किंवा पातळ आपल्या आवडीनुसार ठेवू शकता. कढईत आवश्यकतेनुसार तेल घाला आणि मध्यम आचेवर चांगले गरम होऊ द्या. वड्यांना सोनसळी रंग तयार झाली आहे. आता त्याचा स्वाद चाखा आणि आनंद घ्या. गरमागरम वड्या चटणी, लोणचं किंवा सॉस बरोबर मस्त लागतात.